नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, वनरक्षक भरती 2024 संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आलेली. खरं तर ही अपडेट बरेच 2-4 दिवसापूर्वी आलेली तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे. मात्र त्याची जी काही बेसिकली प्राथमिक जी काही माहिती ती मी सांगण्याचा थोडक्यात तुम्हाला प्रयत्न करतो. मित्रांनो, पाठीमागच्या वेळेस ज्या जागा सुटल्या होत्या त्या बऱ्यापैकी जागा होत्या. त्याच्या अगोदर जागा होत्या फक्त 900 जागा होत्या. आणि जी वनरक्षकची भरती आहे या भरतीमध्ये कायम मित्रांनो काय होत होतं, गॅप मोठ्या प्रमाणात पडत होतं. पण पाठीमागच्या वेळेसपासून भरती प्रक्रिया ही रेग्युलर सुरू झालेली. पाठीमागच्या ज्या वर्षाचा जर विचार केला तर जी काही भरती प्रक्रिया ती कशा पद्धतीने एकदम रेग्युलर चालू आहे भरती प्रक्रिया. आणि या भरती प्रक्रियेतच परत एकदा भर पडलेली ती म्हणजे 1684 जागांची. तब्बल माहितीच्या अधिकारांतर्गत जी माहिती मागवली होती त्याच्यामधून आपल्याला समजले का 1684 जागा रिक्त आहेत. आता जाहिरात येणं कधी अपेक्षित, जर ह्या 1684 जागांची जर जाहिरात काढायचं म्हटलं तर ही जाहिरात आता सध्या तर अपेक्षित नाही आणि येणार पण नाही. सध्या ही जाहिरात येऊ शकते आली तर डिसेंबर मध्ये. ते पण निवडणुकीच्या सगळ्या प्रोसेस सगळ्या प्रक्रिया प्रॉपरली व्यवस्थितरित्या आवडल्या, सरकार व्यवस्थित सुरळीत चालू झालं त्याच्यानंतरच मग जे वन विभाग वनमंत्री वगैरे सगळे म्हणतात सगळे झाले पदाधिकारी वगैरे मंत्रिपद वगैरे दिल्यानंतरच मग ही जाहिरात नवीन सरकार काढू शकतं जे काही सरकार येईल. मात्र आता सध्या तर नाही. मात्र डिसेंबर मध्ये किंवा जानेवारीच्या दरम्यान डिसेंबर जानेवारी पर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे. परंतु तिला बरेच अडचणी निर्माण होऊ शकतात, लक्षात ठेवा जाहिरात यायला. आणि आता दरवर्षीप्रमाणे सांगायचं झालं तर यावेळेस परीक्षा कोण घेणार आणि कशी घेणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यानंतर माननीय आमदार साहेब बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा मागणी केलेली आहे का जेवढ्या जागा रिक्त आहेत तेवढ्या सर्व जागांची लगेच त्वरित भरती प्रक्रिया सुरू करायची पोलीस भरती झाल्यानंतर, असं पत्र दिलेलं आहे. जागा किती रिक्त आहे ते पण आपण पाहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. सगळी माहिती एक हार्डली 2-3 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहे. तत्पूर्वी एक सर्वांसाठी महत्वाचं म्हणजे जर आपण मुंबई पोलीस चालक आणि मुंबई पोलीसची जर आपण तयारी करत असाल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचं एक बुक आहे ते सांगतो मित्रांनो. नवीनच काल बाजारामध्ये आलेलं आहे. बी पब्लिकेशन नॉलेज इज पॉवरचं महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणारं टार्गेट खाकी 11,000 पोलीस भरती 2024 च्या पॅटर्ननुसार विश्लेषण आणि स्पष्टीकरणाचं असणार. मित्रांनो, या बुकचं सगळ्यात मेन वैशिष्ट्य म्हणजे का 7 जुलैला पहिला पेपर झाला होता पोलीस भरतीचा, तर 7 जुलैपासून 5 सप्टेंबरला शेवटचा पेपर झालेला आतापर्यंतचा. टोटल सर्व प्रश्नपत्रिका बॅट्समन, SRPF, चालक, पोलीस शिपाई सगळे जिल्हे सगळे घटक सगळे क्वेश्चन पेपर यामध्ये स्पष्टीकरणासह दिलं. भला एवढा मोठा ठोकळा येतो आणि लक्षामध्ये सगळं मराठी विश्लेषण, सामान्य विश्लेषण, गणित बुद्धिमत्ता विश्लेषण, स्पष्टीकरण सगळं काही अतिशय महत्वाचा असा पेपर आणि अतिशय महत्वाचा असे पेपर या पुस्तकामध्ये आहेत. हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. बी पब्लिकेशनचं अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे. चला तर जास्त उशीर न करता आपण आपल्या मुख्य विषयाकडे जातोय. आता तुम्हाला मी जागा दाखवणारच आहे. मात्र सॉरी, मी 1684 हे केले. मी जागा थोड्या माझ्याकडून चुकल्या जराशी घ्या. सुधीर मुनगंटीवार साहेब मंत्री वन सांस्कृतिक वगैरे वगैरे यांना बच्चूभाऊ कडूंनी पण एक पत्र दिलेलं आणि हे ओमप्रकाश राजे निंबाळकर आहेत, खासदार आहेत, यांनी पण एक पत्र दिलेले ते आपण पाहतोय. सस्नेह नमस्कारातले आणि सांगितले का सरळ सेवा परीक्षेद्वारे वन विभागामधील 1684 रिक्त वनरक्षक व गट क व गट ड वर्गातील रिक्त पदांची भरती करण्याबाबत महोदया उपरोक्त विषयावर विनंती माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे वन विभागातील वनरक्षक गट वर्गातील 1684 रिक्त असलेल्या पदांची माहिती मिळालेली आहे. शासन निर्णय क्रमांक पदनी 2022 प्रकरण 2022 आपुक 2022 नुसार 100% पद भरती करण्याची मुभा आहे. त्यामुळे आतापर्यंत रिक्त असलेल्या संपूर्ण पदांसाठी पार पडलेल्या आरतीसाठी जाहिरात काढावी अशी मागणी सर्व विद्यार्थ्यांची आहे. 2021 पासून पोलीस भरती जाहिरात ही 3 वेळेस आली. सध्याची पोलीस भरती सुरू आहे ती तब्बल 17,471 पदासाठी सुरू आहे. पुढे डिसेंबर मध्ये 7,500 जागांची घोषणा गृहमंत्र्यांनी केली आहे. तरी सदरील वन विभागातील जी वनरक्षक पद रिक्त जागांची लवकरात लवकर जाहिरात काढावी, आम्हा सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती, असं या ठिकाणी स्वतः ओमराजे नाईक निंबाळकर खासदार आहेत, विधान संसद सदस्य यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. किती पद्धतीने जागा रिक्त आहेत वगैरे आणि जागांची रिक्त जागेंची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. आपल्याला दिसतं या ठिकाणी राज्यातील एकूण मंजूर भरतीवर रिक्त पदे वनरक्षकाची टोटल 9,785 मंजूर पदं होते.
त्याच्यापैकी 8,101 पदं भरलेले आणि 1684 पदं अद्याप रिक्त आहे. त्याच्यामुळे वनरक्षकाला 1684 रिक्त जागांची पदं लवकरच भरली जावा यासाठी विनंती करण्यात येते वन विभागाला. त्याच्यामुळे जाहिरात लवकरच येणं अपेक्षित आहे. जाहिरात कधी येईल काय वगैरे त्याच्या संदर्भात तर आपण अपडेटेडमध्ये राहणारच आहे. तुम्हाला सगळी माहिती मी देतच राहणार. त्यासाठी नवीन विद्यार्थी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. जाहिरात कधी येईल काय वगैरे ते आपण लवकरच त्याच्याबद्दल अपडेट घेऊन येतो. मात्र डिसेंबरपर्यंत जाहिरात येणं अपेक्षित तर नाही. मात्र डिसेंबर आफ्टर किंवा डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत ही जाहिरात किंवा 15 डिसेंबर नंतर ही जाहिरात येणं शक्य राहील. कारण का नोव्हेंबरमध्ये निवडणुका पार पडतील. नोव्हेंबर निवडणुका, इलेक्शन म्हणजेच त्याचे निकाल, त्याच्यानंतर निकाल झाले म्हणजे त्याचं प्रत्येक वेळेस ते मंत्री महोदय त्यांची निवड, त्यांचे खाते वाटप या सगळ्या गोष्टी चालणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे एक काम करा, सर्वांनी वनरक्षक संदर्भात आपण लवकर टेस्ट सिरीज पण सुरू करणार आहे. वनरक्षकाची पाठीमागच्या वेळेस सुरू केली होती. वनरक्षकची पेपर शक्यतो TCSनी पाठीमागच्या वेळेस घेतले होते. यावेळेस कोण घेईल माहित नाही. मात्र TCS कडेच शक्यतो ऑनलाईन भरती प्रक्रिया असल्यामुळं यावर्षी सुद्धा शक्यतो पेपर TCSच घेईल, यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. आलं लक्षामध्ये TCS कडे यावर्षी सुद्धा पेपर असू शकतात. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने मित्रांनो आपण वनरक्षक भरती संदर्भातलं हे पाहिलं होतं. 1684 तब्बल या ठिकाणी रिक्त जागा आहेत. 1684 तब्बल रिक्त जागांची ही जी भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया तब्बल 1684 रिक्त जागा आहे. जर 1684 जागा जर आल्या तर मोठ्या प्रमाणात फॉर्म पण येतील आणि त्या 1684 वनरक्षकाच्याच आहे. नुसतं बाकी त्याच्यामध्ये बाकीच्या कोणत्या लेखापाल वगैरे जागा नाही. फक्त वनरक्षकाच्या 1684 जागा रिक्त डिसेंबरपर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे. परीक्षा नक्की कोण घेईन? परीक्षा शक्यतो माझ्या मते ही परीक्षा ऑनलाईनच होईल आणि ही ऑनलाईन परीक्षा TCSने जशी मागितली होती. जर सरकारमध्ये काही फेरफार बदल झाले नाही तर TCSच परीक्षा घेईन किंवा IBPS पण नाही, TCSच एक्झाम घेईन शक्यतो. आणि TCS जशी पाठीमागच्या वेळेस झाली तशीच परीक्षा यावेळेस पण होईल. तुम्हाला माहिती आहे वन विभागाचं ग्राउंड कसं आहे आणि लेखी प्रक्रिया कशी होती आपण पाठीमागच्या वेळेस पण देखील पाहिलेलं आहे आणि यावेळेस देखील आपण पाहणार आहोतच. लवकरच जाहिरातीची आपण वेट करूया. जाहिरात केव्हा पडते काय त्या संदर्भात पत्र दिलेले वन विभागाला खासदार साहेबांनी. मात्र त्याच्यात काय बदल होतोय का, त्याच्यामध्ये काय अजून प्रोग्रेस होते का आणि जाहिरात लवकर काढतात का या संदर्भात आपण सगळेजण लक्ष देऊन आहोत. तर तोपर्यंत आपण आता या ठिकाणी थांबूया. भेटूया आपण परत पुढच्या नवीन वन विभागाच्या अपडेट घेऊन. तोपर्यंत तुमची मी रजा घेतो. जय हिंद, जय भारत.